इकडून दुकानात ना चला आम्ही चाललोय आता माळावरच्या देवीला, म्हणजे इथं आपल्या ह्याच्या जवळचीच्या तिथं मोठी 9 दिवस यात्रा असते. चाललोय आता, चला तुम्हाला सगळं थोडं 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 दाखवतो. आम्ही 3 जण चाललोय. झालं ना आता, इथं आहे माळावरची देवी. चला गुतलं बाया निघून बाहेर. तिथं वाहत आहे का उदबत्ती? मी तिथंच ठेवली आहे, इथं लावायची होती. असं द्या आता. माझ्या काय झालं, अंगठ्याला लागला धक्का. काढला की जवळच आहे असं. हळदी कुंकू आत्या लावत्या सगळ्यांना छान गोल गोल येडं मारत. म्हणलं चला काय झालं माहितीये का, आमच्या आत्याला भराच्या त्या बांगड्या महालावलं देवीचे दर्शन घेऊन डायरेक्ट संजय मावशीच्या घरी, आणि बांगडी घातली बारक्या पुरीची बसली गुत्तून बांगडीचा तर शोध घालावला आमच्या आत्यानी. काय गरज होती का आता एवढा हात दुखवायची? व त्यांना तिकडे बांगड्या भर म्हणल्यावर नाही मला माझ्या बहिणी पशीच भरायच्यात लय आवाळ भरती. माझी बहीण लय आवाळ बांगड्या भरती. सगळं दुनिया वळडत हित बहीण लय आवाळ बांगड्या भरती. चहा पाणी झालं सगळं मस्तपैकी. आलो होतो आत्याच्या घरी आणि हो का बांगड्या भरायचं काम चाललंय आता. हिथनं आमच्या आईच्या घरी, आमच्या आईच्या घरनं काकींच्या घरी अजून 2 ठेप घ्यायच्यात. हो का बापू बसलं जेवाय आमचं तर उपास आहे का 9 दिवसाचा? नाही पण आपलं खातो. घर आहे तू दिसते का ह्याच्यात? काल कुठं गेलती? तिकडं कुठं? इकडं वय कशाला गेलती? हा घरात वय. जेवली का तू? आणि खाय आणलेलं खाल्लं का? तिथं नेऊन दी घातलाय तो का मायकून सगळं घेतलं. वेपर्स, बिस्किटचं पुढं, चॉकलेटी आणि तिकडं नेऊन ठेवलं. खायचंय कोणते? कधी खाते? कधी क्रीम खाते होय नुसती? आणि बिस्किट काय करते? चाबरी ना इकडे बघून बोल. लय लाता बोलते नुसती. फोन तर काय काय नुसती क्रीम खाते. तुम्ही घेता जाऊ नका. तिला काय करत क्रीमची बिस्किट आणत जाऊ नका. तिला तसली क्रिक जॅक आणायची अशी चाटायची नाही की नुसती क्रीम खाल्ली की. चला आता माळेवर येते ना. चल मी चालली आता. काजळला येते ना का? चल की. नाही वय हा कधी आलती? कवा आलती? तिकडं कधी? काय बोलती? कधी आलती काय जणू? चला हा ती कुठे गेली? वहिनी चहा झाला का? 5 वाजले तर घरी जायचंय आम्हाला. 12 वाजले होते. तिथनं देवीच्या मंदिरात, तिथनं मग सगळं तिथं 2-4 जण परत फॅन भेटली. ह्या संग बोलायचं त्याच्या संग बोलायचं. देवाचं दर्शन घेतलं, थोडस खरेदी केली आणि म्हणलं चला. आणि आईचा दुखतोय पाय आमच्या. त्या आत्या म्हणलं थांबा चुळून देते. आमच्या आत्या लगेच यार त्यांना जमतं वय थोडं. मग म्हणलं जाऊन दे चाललंय त्यांचं. आणि आईला उपास पण असतो. मग पीठ आणलंय भगरीचं 1 किलो पीठ आणि चिप्स. शुभ्राला बिस्किट कधी धरायची म्हात्रे. आणि आमच्या आजीला भाकरी खात नाही म्हणून तिला आणली या शाबू. धरलाय ना तिने उपास. आणि वहिनीचं चाललंय घरात. काय मला तोटावं लागलं. वहिनी काय बाहेर आहे ना. राहू दे नको काढू झाडून आता. नाही काढत राहू दे. झाला का चहा? चहा कमी द्या. गोड नाही ना केला.
चला मग. आपल्या इकडे चहा सगळी संपूकच पेतेच मग काय तर. सोलापूर भागात पेतात लय गोड तिकडं. नाही तिकडं तुम्ही गोड आम्हाला नाही साखर वाढवायची नको बाया. वहिनीने पण पिवळा कलर घातलाय. रोज घालते मी माझ्याकडे सगळ्या कलरच्या साड्या आहेत. तुमचं पण माझं होतच आहे की मग. साड्यांच्या बाबतीत टेन्शन नाही घ्यायचं. घालू वाटण ती घालायची मग ती किती का भारी असाना होय. माझ्या अंगावर अशी मस्तपैकी सकाळी मी वेगळा पिवळा घातला होता आता वेगळा. कुठं जायला बाहेर हो अजून एक भया कोणाला आईला आई देवाच्या पण नाही का त्यांना आवडत नाही. बरं चला असू द्या. अजून एक घर राहिले घ्यायचं. लय ताण इकडं आल्या एक घर असल्यावर असतं 4-5 आहेत. मग काय तर कुठं थोड्या वेळ कुठं बसायचं ती कुठंच निर्धड बसायला येत नाही. आधी तिकडे आहे ना चल म्हणा चहा प्यायला. चहा प्या चल. आई तिकडे गुराकर होती बसून आणली उठून. कोंबड्या सोडतच नाही आणि एकच बोकड आहे वय. यायचंय की जत्रा 8 दिवस आहे आधीच सांगताय का मी विसरून जायची तवर. व्हिडिओ तर सांगते आमंत्रण सगळ्याला. जत्रा आहे त्याची जाण्याची मला आज आमंत्रण ती पण मी घरी आले आमंत्रण सांगतात तसं नाही येणार मी. मग काय आमंत्रण घरी येऊन दिले. बापू तू काय डायला असू द्या तर बाय सगळ्यांना आई पण आली.